देवयानीज टॉक शो. नमस्कार, मी देवयानी वरसकर. देवयानी शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही बघताय माझ्या पाठी अथांग सागर आहे आणि या सागराच्या भेटीला आज आपण आलो आहोत देवगड पवनचक्कीकडे. पण इथे येण्याचं एक विशेष असं प्रयोजन सुद्धा आहे बरं का. इथे महाराष्ट्रातली सगळ्यात पहिली आणि भारतातली सर्वाधिक लांबीची झिप लाईन हा जो काही साहसी क्रीडा प्रकार आहे त्याची सुरुवात इथल्याच स्थानिक किंवा इथल्या एका सुपुत्रीने केलेली आहे आणि त्या आहेत वैष्णवी जोईल. वैष्णवी मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यूज मॅम, थँक्यू अँड वेलकम टू देवगड. येस, थँक्यू व्हेरी मच. इनफॅक्ट वैष्णवी जोईल ह्या स्वतः रोबोटिकमध्ये त्या स्वतः रोबोटिक इंजिनियर आहेत आणि मुंबई स्थित एका चांगल्या कंपनीमध्ये त्या कामसुद्धा करतात. त्यांचे बंधू श्रीकृष्ण जोईल हे देखील एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कर्मचारी आहेत. परंतु हे सगळं बाजूला ठेवून या दोन्ही बहीण भावंडांनी आपलं जे जन्मस्थान आहे किंवा आपली जी मातृभूमी आहे किंवा आपलं जे मूळ स्थान आहे तिथे काहीतरी वेगळं करून दाखवायचं ठरवून इथे हा महत्त्वाकांक्षी आणि अत्यंत क्रांतिकारी असा झिपलाईनचा प्रोजेक्ट उभारलेला आहे. आणि त्याला याची सुरुवात झाली खरं तर 26 डिसेंबरला. 26 डिसेंबर ते आज तागायत त्याला एवढी प्रचंड डिमांड आहे किंवा त्याला एवढा प्रचंड रिस्पॉन्स मिळालेला आहे की या दोन्ही बहीण भावंडांना अक्षरशः जेवायला सुद्धा फुरसत मिळत नाही आहे. कसं अचीव केलं वैष्णवीने हे सगळं? देवगडसारख्या एका बाजूच्या तालुक्यामध्ये असा एक साहसी क्रीडा प्रकार करण्याचं त्यांच्या मनात कसं आलं आणि हे सगळं अत्यंत सक्सेसफुल कसं करून दाखवलं, आपण हीच बातचीत आज वैष्णवीशी करणार आहोत. वैष्णवी, पुन्हा एकदा वेलकम टू आवर देवयानी शो. ॲक्च्युली देवगड हा एक टोकाचा किंवा बाजूचा तालुका असा समजला जातो, म्हणजे ऑफ बीट रस्त्यापासून बाजूला असल्यामुळे. अशा ठिकाणी मुंबईतून येऊन असा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारणं म्हणजे त्याच्यासाठी डेअरिंग पण पाहिजे आणि थोडंसं काहीतरी सस्टेन करण्याची कपॅसिटीसुद्धा पाहिजे. कसं काय मॅनेज केलं? मॅनेज कसं केलं ही खूप मोठी स्टोरी आहे. पण ह्याच्या अगोदर थोडीशी माहिती ही देते की मी आणि माझा मोठा भाऊ श्रीकांत जोईल मूळचे आम्ही देवगडचे आणि गावी येण्याचं जे बालकडू आहे ना ते आईवडिलांकडनं भेटलं. त्यामुळे गावाची ओढ, गावाची ती लगन होती ना ती पहिल्यापासून होती, लहानपणापासून. त्यामुळे एव्हरी वेकेशनला जेव्हा आम्ही यायचो तेव्हा ऑलवेज त्याच्यामागे एक रिझन असायचं की त्याला मँगो खायला जायचं, आंबे खायला जायचं. तो एक महिना असतो त्याच्यातले एखादी 15 दिवस आम्हाला सुट्टी मिळायची. त्याच्यामुळे आम्ही ते मँगो फेस्टिवल किंवा जास्त आंबे खाण्यामध्येच जास्त ते आम्ही एन्जॉय करायचो. पण जेव्हा ना आम्ही देवगडला म्हणजे इथे आजूबाजूला जेव्हा फिरायचो तेव्हा आम्ही हमेशा ना एकच आमच्या मनामध्ये ना म्हणजे अशी क्वेरी यायची की आम्ही एवढे फिरतो पण देवगडमध्ये ना पर्यटक का नाहीत. आम्ही पहिल्यापासून ऐकत आलो आहोत की कोकण ना कॅलिफोर्निया झाला आहे, ओके, की कोकणामध्ये सिंधुदुर्ग तर पर्यटन जिल्हा पण आहे. मग त्याच्यामध्ये आम्ही हा विचार करतो की देवगडमध्ये पर्यटन का नाही. मग त्याच्यामध्ये ना असं होतं, दोघांचंही पॅशन असं होतं की ना की पुढे गेल्यानंतर ना म्हणजे एक चांगल्या हुद्द्यावरती आता आम्ही आहोत दोघंही. आम्ही चांगले प्रोफेशनल इन IT दोघंही. तो टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, मी रोबोटिक्समध्ये गेले 16 वर्ष काम करते. पण काहीतरी करण्याची ना हे आम्ही धैर्य ठेवूनच होतो. एक इच्छाशक्ती आमची ना तेवढी प्रबळ होती की काहीतरी करायचं देवगडसाठी आणि कोकणासाठी स्पेशली. इट इज नॉट लिमिटेड टू देवगड. मग 2014ला ना माझ्या भावाच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली ना की आम्ही इथे बसलेलो होतो आणि त्याच्या डोक्यात कल्पना आली की वाय नॉट असं कधी वेगळं करूया की जे कोकणात महाराष्ट्राला ना ते म्हणजे असं एक बीट करू शकते, जे भारताच्या बाहेर आहे पण ते इकडे भेटेल. आणि त्याच्यातून त्याच्या डोक्यात कल्पना आली झिपलाईनची. 2014, 2015, 2016 आम्ही फक्त ते प्लॅनिंग डिस्कशनमध्ये गेले. 2017ला ॲक्च्युली त्याची पहिली पिल्त पडली आणि 2017 नंतर 3 वर्ष लागले. ऑब्व्हियसली आपण मुंबईच्या बाहेर आहोत त्याच्यामुळे बरेच सारे टेक्निकल लिमिटेशन नाही म्हणणार, पण आम्हाला तो काय म्हणतात ना इंजिनिअरिंग म्हणा तेवढ्या गोष्टी ना देवगडमध्ये आणणं खूप डिफिकल्ट होतं. आणि आम्ही दोघंही चांगल्या प्रोफेशनलमध्ये असल्याने असं एक वेळ झालं होतं की अरे आता करायचं काय, कारण एका साईडला आम्हाला ग्रोथ मिळते
आणि एका साईडला हा तो प्रोजेक्ट आम्ही इनिशिएटिव्ह घेतला आहे, करायचं काय पुढे. शेवटी 2017ला जेव्हा ह्याची पेल्ट पडली, एक पिलर माझ्या वडिलांनी केला आहे. म्हणजे आम्ही त्यांना सांगायचो फोनवरती की अरे पप्पा तुम्ही हे करा ते करा, दादा सांगायचा. एक त्याने केला आहे, एक माझ्या भावाने केला आहे. आणि हे जे मधलं इंजिनिअरिंगचं जे काम आहे, जे ज्याला आम्हाला बराच वेळ लागला, ज्यासाठी आपल्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती. आमचाच एक ना जवळचा मित्र विजय दुवाटकर, तो आम्हाला ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्हाला इथे भेटला. आणि ॲक्च्युली बोलायला गेलं ना तर आता बघा, आपण ह्या कोरोना पॅन्डेमिक पिरियड म्हणताय सगळे 9 मंथ्स लोकांना बरंच काही डिफिकल्टी झाल्या. आणि ॲक्च्युली तो तसा रिझन पण आहे, लोकांचे जॉब्स गेले किंवा एम्प्लॉयमेंट गेलं. पण ॲक्च्युली हे जे 9 मंथ्स आहे ना, त्या 9 मंथ्समध्ये हे पूर्ण ह्याचं जे म्हणतात ना संपूर्णात आणण्याचं काम ना या 9 मंथ्समध्ये आम्ही केलं. आम्ही दोघंही वर्क फ्रॉम होम होतं, त्याचा आम्ही युटिलायझेशन असं केलं की आम्ही वर्क फ्रॉम देवगड घेतलं तो ऑप्शन. म्हणजे मुंबईला न राहता आई वडिलांना घेऊन आम्ही सगळेजण आम्ही देवगडला आलो. आणि देवगडला आल्यानंतर ना मग हे जे अपूर्ण राहिलेलं जे आमचं स्वप्न होतं ना, आम्ही टार्गेट केलं की नाही ह्याला आता पूर्णच करायचं. मग आम्हाला ते विजय सर भेटले, जे इंजिनियर आहेत ते, आणि त्यांच्या सहकार्याने हा प्रोजेक्ट आमचा 26 डिसेंबरला हा लॉन्च झाला. आता ह्याच्यामध्ये जसं मी वडिलांचं नाव घेतलं तसं ना हे पूर्ण फॅमिली इन्वॉल्ड आहे ह्याच्यामध्ये, पूर्ण जॉईंट फॅमिली आहे. माझी वहिनी आणि माझा नेफ्यू आहे 7 year old, ती लोक आता मुंबईमध्ये आहेत. पण तिचाही तेवढाच सहभाग आहे, कारण ह्याचं जेव्हा तुम्ही कोणतंही एक पिल्लरचं किंवा कसलंही काम करता तेव्हा त्याचं सॉईलचं चेक करावी लागते. आणि ते सॉईल चेक करण्यासाठी तिने 3 दिवस ना म्हणजे हे रत्नागिरी देवगड हा प्रवास केला होता. हे सॉईल घेऊन जाणं म्हणजे इकडची माती म्हणा, इकडचे हे दगड म्हणा, हे पहिलं करावं लागतं. आणि त्याच्यानंतर हे प्लॅनिंग डिसाईड होतं की त्याची हा पिल्लर केवढा मोठा होणार. आणि काहीतरी करण्याच्या मागे ना 2 रिझन होते. एक तर पर्यटन होतंच, पण त्याच्या अलावा दुसरं एक खूप मोठं इम्पॉर्टंट त्याला एक रिझन आहे ना मॅम, ते आहे एम्प्लॉयमेंट. कारण इथे ना आम्ही जे बघितलं आहे ना ते कसं असतं की कोकणात म्हटलं ना की फिश अँड मँगो या 2 गोष्टी खूप फेमस असतात. म्हणजे सपोज देवगड म्हटलं तर फिश अँड मँगो हे खूप सारं फेमस आहे. पण त्याच्या अलावा जर काहीतरी एम्प्लॉयमेंट द्यायचं असेल, हे एक ठरवून होतं, म्हणजे काही ना काहीतरी करायचं. आता ही जी झिपलाईन आम्ही झाली, सुरुवातीला आमच्याकडे ना 5 मुलं होती, कालच्या तारखेपर्यंत आमच्याकडे 15 मुलं कामाला आहेत. आणि 15 जी मुलं आम्ही घेतली ना ते 1 किलोमीटरच्या रेडियसमधलीच आहेत. एवढी हुशार मुलं, म्हणजे आम्हाला कधीतरी असं झालं, म्हणजे आम्हाला लोकांनी तो फीडबॅक दिला, इकडे येणाऱ्या टुरिस्टने तो फीडबॅक दिला की मॅम तुमची ही जी मुलं आहेत ना ती अजिबात वाटतच नाही आहे की ती गावात ट्रेन झाली आहेत. त्यांनी आम्हाला हे विचारलं, म्हणजे त्यांनी आमच्या त्या मुलांना पण विचारलं की तुम्ही प्रोफेशनल कुठून आलात का बाहेरून. म्हणजे त्यांनी ह्याच्यामध्ये नाव घ्यावं असं वाटतं. आपले जे कणकवलीचे सिंधू सह्याद्री जी संस्था आहे, आपले रामेश्वर सर आहेत, त्यांनी ह्या मुलांना 4 दिवसामध्ये तयार केलं. आणि त्यांच्या ट्रेनिंगमुळे ही मुलं एवढी तयार झाली, एवढी कॉन्फिडन्स आहे. आणि ह्यांचा मेन ह्यांची स्किल म्हणजे काय की ही मुलं पोहू शकतात, ह्यांच्या सगळ्यांचे. पण हे बेस काय आहे, कोणाचे आंबे करतात, कोणतरी मासेमारी करतात. आणि ती लोकं पण आता एवढी खुश आहेत की अदर दॅन दिस की त्यांचा जे वडिलोपार्जित जे चालू आहे त्याच्यापेक्षा त्यांचा हातभार कुठेतरी ही जी फर्स्ट एव्हर म्हणतात ना लॉंगेस्ट झिपलाईन इन महाराष्ट्र आणि फर्स्ट एव्हर झिपलाईन इन इंडिया, ह्याच्यामध्ये ती लोकं त्यांचाही तेवढाच पार्टिसिपेशन आहे. म्हणून ही गेले 7 दिवस जी गर्दी होते त्या गर्दीला ना कंट्रोल करणं किंवा तेवढे जे टुरिस्ट आले त्यांना ती झिपलाईन एन्जॉय करणं, हे माझा आणि दादापेक्षा ना त्याला 100% ना मी म्हणेन सक्सेसफुल ना माझी टीम इन्वॉल्ड आहे त्याच्यामध्ये. नक्कीच या सगळ्या गोष्टींमध्ये हे एक अक्षर तसं जर बघितलं तर एक टीमवर्क आहे. जरी वैष्णवी जोईल आणि श्रीकांत जोईल यांनी याची मुहूर्तमेढ जरी रोवलेली असली तरी यांना मदत करणारी इथली जी काही लोकल मुलं त्यांना मिळाली, त्यांनी त्यांना फार मोठा असा हात दिलेला आहे. आणि निश्चितच आपण म्हणालात की रामेश्वर दादा ज्यांनी तुम्हाला सहकार्य केलं या सगळ्या ह्याच्यामध्ये, खरं तर 4 दिवसामध्ये एवढं ट्रेनिंग देऊन त्यांना एवढं प्रोफेशनली ट्रेन करणं हे सोपं नव्हतं.
परंतु तरी हे फार मोठं एक काय म्हणायचं त्याला शिवधनुष्य त्यांनी पेललं आणि ते पूर्ण करून दाखवलेलं आहे की ज्याच्यामुळे तुम्ही आज या इथपर्यंत म्हणजे त्याची यशस्वीता तुम्ही गाठू शकलात. बरोबर. आता हे करत असताना म्हणजे आता झिपलाईन म्हणा किंवा असे जेव्हा साहस म्हटलं की त्याच्यामध्ये रिस्क आली, मग अशा याच्यामध्ये म्हणजे जेव्हा आपण अशा प्रोफेशनमध्ये जेव्हा उतरतो तेव्हा दोन्ही गोष्टींचा आपण तुलनेने आपण अभ्यास केलेला असतो, त्याची तयारी केलेली असते. मग यासाठी तुम्ही कसे प्रिपेअर झालेले आहात? सेफ्टीच्या दृष्टीने किंवा हा जो सगळा ॲडव्हेंचरस गेम आहे, हे ॲडव्हेंचरस गेम हे ना सगळे रिस्क टेकन असतात. त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं पॅशन लागतं करण्यासाठी. ॲडव्हेंचरसमध्ये मी म्हणजे ॲडव्हेंचर इज माय पॅशन. मी बऱ्याच ठिकाणी ट्रेक केलेले आहेत आणि ह्याला त्याची जोड मिळाली. आणि ह्या झिपलाईनसाठी किंवा तुम्ही सेफ्टी हा जो तुम्ही आता पॉईंट आपण जो डिस्कस करतो आहे, तर ह्या झिपलाईनसाठी लागणारे जेवढे इक्विपमेंट्स आहेत दोज आर इंटरनॅशनल स्टँडर्ड. त्याच्यामध्ये आपण कुठेही ॲडजस्टमेंट नाही केली आहे. मतलब आपल्याच्या पुली पण वापरणार दोज आर मेड इन फ्रान्स. अशा ज्या पेटझिलसारख्या कंपनी आहेत त्या कंपन्यांचे आपण पुलीज म्हणा किंवा त्याचे जे आपण हार्नेस देखील वापरले आहेत ते हार्नेस पण इंटरनॅशनल स्टँडर्ड आहे. मग तिथे आपण असं कुठेही ॲडजस्टमेंट नाही करत आहोत. इनफॅक्ट आता कालचा मी तुम्हाला एक विषय सांगितलं होतं की काल आमच्याकडे एवढा क्राऊड होता की आम्ही नंतर त्यांना सांगितलं की मॅम मी त्यांना असं होतं की त्यांना ती झिपलाईन करायची आहे, पण अंधारामुळे आम्हाला असं म्हणायचं होतं की तुम्ही ना जे तुम्ही पे करता त्याच्यामुळे तुम्ही एन्जॉयमेंट करणं हे आमची विष आहे. तरी त्याने काय सांगितलं की नाही. मग आम्ही त्यांना सांगितलं की मी त्यांचं असं होतं की अरे तुम्ही वेळ घेतो असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला ना एक वेळ लागतो. म्हणजे हार्नेस घातल्यानंतरही ना एक 3 चेक करतो. म्हणजे पहिली टीम हार्नेस घालते, मग मी चेक करते, मग मी चेक केल्यानंतर माझा भाऊ चेक करतो आणि फायनली जेव्हा ती लोक टेक ऑफला रेडी होतात त्याच्यानंतर मग ती लोक राईड करतात. आता राईड केल्यानंतर पण असं नसतं की राईड केली आता म्हणजे काय आमचं काम संपलं नाही. राईड केल्यानंतरही जोपर्यंत तो टुरिस्ट आपल्या प्लॅटफॉर्मवरून हार्नेस काढून नीट त्या प्लॅटफॉर्मवरून खाली उतरत नाही तोपर्यंत ती जबाबदारी आमची. तर सिक्युरिटी म्हणा किंवा आता हा जो पूर्ण आपला जो स्ट्रक्चर आहे हा स्ट्रक्चर पण आपले जे विजय जुवाडकर आहेत तर ही जे व्हेरी सिनियर गाय इन टेक्निकल. ते 14 वर्ष US ला होते. US नंतर ते काही वर्ष साऊथ आफ्रिकेला होते आणि साऊथ आफ्रिकेनंतर जसं तुम्ही आता मी एक हा पॉईंट मांडला होता की हे आपलं कोरोना ओके जी पॅन्डेमिक सिच्युएशन झाली त्याच्यामध्ये तेही देवगडमध्ये आले, आम्ही देवगडमध्ये आणि आमची पुराणी ओळख असल्याने असं केलं. त्यामुळे हा पूर्ण सेटअप आहे ना हा त्यांच्या थ्रू झालेला आहे. म्हणजे ही इज अ टेक्निकल पर्सन ओके. त्यामुळे त्यांनी पूर्णपणे ह्याची सिक्युरिटी म्हणजे जे म्हणतात ना सेफ्टी अँड एव्हरीथिंग वी ऑलरेडी हॅव टेकन केअर. याच्यामध्ये असं काही नाही आहे की ज्याच्यामुळे कुठे पर्यटकाला काही इजा वगैरे होईल. या दिस फॅक्टर होऊ शकतं. इनफॅक्ट सरांनी जे मुलांना ट्रेन केलं तर त्या सरांनी मुलांना जेव्हा ट्रेन केलं तेव्हा पण त्यांनी असं हे प्लॅन केलं होतं की ह्या मुलांना ना तुम्ही प्लॅटफॉर्मवरती सोडू नका वैष्णवी. त्यांना पहिला ना तुम्ही काय ते कणखर ट्रेनिंग द्या. म्हणजे त्यांनी आता हे जे गार्डन आहे त्या गार्डनच्याच मागे ना एक रॉक क्लाइम्बिंगचा एक त्यांनी स्पॉट बनवला. त्यावरती त्या मुलांना चढवलं, त्याने ते खालून उतरवलं. त्यांची पहिली जी भीती आहे ना ती भीती त्यांनी काढून टाकली आणि त्याच्यानंतर ही मुलं आता एवढी तयार आहेत ना की सपोज आता मतलब एनी रिझन म्हणजे सपोज आता इथे बघा खूप हवा आहे. त्या हवेमुळे सपोज आता एखादा जो लो वेटवाला टुरिस्ट असेल तो एनी रिझन तो सपोज मागे राहिला तर आपली टीम एवढी तयार आहे ना की तिथे रोप ऑलरेडी लावलेले आहे. ते तेवढ्याच म्हणतात ना फास्ट ती लोक त्या पॉईंट पण येतात. त्याला तो जो रोप आहे तो पकडायला सांगतात आणि ती लोक त्या पॉईंट बीपर्यंत सेफली घेऊन जातात. आता हे प्लॅनिंग आहे पण ह्या प्लॅनिंग मागे सरांनी तर त्याला तेवढी ट्रेनिंग दिलेली आहे. आणि आताही कसं माहिती आहे की आता ती टीम गेले 7 दिवस आम्ही इथे एवढं काम करतो ती टीम त्याप्रमाणे पूर्ण ट्रेन झालेली आहे. वैष्णवी साहस म्हटलं की खरं म्हणजे तरुण वर्ग आपल्या डोळ्यासमोर येतो, परंतु या झिपलाईनचा आतापर्यंत कोणी आणि कुठल्या वयोगटातल्या लोकांनी आनंद घेतलाय काय सांगशील?
ॲक्च्युली तुम्ही बरोबर बोलात की ॲडव्हेंचरस हा विषय निघाला किंवा साहस हा विषय निघाला ना की सगळेच जणांना असं विचार करतात की ते यूथसाठी आहे, ते तरुणांसाठी आहे. आणि त्याच्यामधून ना बऱ्याच वेळा मी असं बघितलं आहे ना की ज्या लोकांना ना ती ऊर्जा असते की ना ती करण्याची इच्छा असते ना ती लोक ते करायला मागतही नाही. पण याची सुरुवात जी झाली ना ती सुरुवात ना यूथ आमचे राईड नव्हते, ह्याच्यासाठी जी सुरुवात झाली ना ते दोघेही ना आमचे सिनियर सिटीजन होते. आमची जी फर्स्ट राईड केली ना ते आपले एक्स MLA अजित गोगटे. ही इज अ 67 year old. आणि त्यांनी म्हणजे आम्ही जेव्हा ह्याचं जेव्हा इनॉग्रेशन झालं ते इनॉग्रेशनच्या नंतर तेच म्हणजे असं चाललेलं की आता पहिलं कोण इनॉग्रेशनच्या नंतर ऑब्वियसली समवन हॅज टू राईड. पहिलं कोण सर पाठीमागून आले, म्हणाले की नाही मीच करणार आणि मी बरं काही म्हणजे मी केलं आहे आणि मी केल्यानंतर ते मला असे बोलले की बघ वैष्णवी मी केल्यानंतर तू बघ फक्त. आणि अजित सर पहिले गेले, त्याच्यानंतर अजून एक MLA होते पारकर म्हणून. ही इज अ 61 year old. त्यांनी राईड घेतली. म्हणजे ह्याची सुरुवात हे यूथसाठी त्यांनी नाही केलं, पण त्यांचं जेव्हा जेव्हा ते यूट्यूब्स वगैरे जेव्हा हे खूप व्हायरल झाले त्याच्यानंतर बरेच जणांनी म्हणजे त्याच्यानंतर इथं मतलब म्हणतात ना ते अनब्रेकेबल. आता येणारा क्राऊड यूथ आहे. मतलब इव्हन आमच्याकडे अशा पण इन्क्वायरीज आहेत ना की खूप लहान लहान मुलं आहेत की 7-8 वर्षाची आई बाबांना घेऊन येतात आणि म्हणतात की आम्हाला ही राईड करायची आहे. पण ही राईड आपण एवढ्या लहान मुलांना नाही देऊ शकत. त्याच्यासाठी बरेच काही रिझन्स आहेत. मुलं लहान असतात किंवा वजन नसतं त्यांचं त्याच्यामुळे. बट ह्याच्यासाठी ना एक गोष्टीला उजवी ठरली की 3 दिवसापूर्वी ना मुंबईवरून एक फॅमिली आली होती आणि त्या पूर्ण म्हणजे म्हणतात ना ते पूर्ण फॅमिलीमध्ये एक 70 वर्षाच्या आजी होत्या, मस्त एकदम काष्टा विष्टा घातलेल्या. आणि ना त्या बऱ्याच वेळ ना त्या तिथे ना त्या पूर्ण क्राऊडमध्ये ना उभ्या राहून ना सगळं हे न्याहाळत होते. बरेच क्राऊड होतं, सगळं चालू होतं. आणि त्याने ती इच्छा त्यांच्या मुलाकडे ना हे केली की अरे मी करणार म्हणून. त्यांना पहिलं सगळ्यांनी असंच सांगितलं अरे काय आई तू करते, तुझं काय, तुझं वय बघ किंवा काय 70 year old and 80 kg वेट. अरे नाही. मग कसं झालं की बाजूच्याने सगळ्यांना सांगितलं अरे ह्या आजीना घ्या, आजी करणार आहेत म्हणून. तर आम्ही म्हटलं आजीना आम्ही सगळं विचारलं की आजी तुम्ही खरं का करणार आहे की तुम्हाला असं मतलब तुम्हाला अशी कधी भीती वाटते का किंवा काय असं आहे ना. त्या म्हणतात काही नाही मला करायचंच आहे. म्हणजे ते काष्टामध्ये मी म्हटलं तुम्हाला साडी चालेल तर म्हणतात हो, कारण ही जेव्हा ॲक्टिव्हिटी करायची असते तेव्हा त्याच्यामध्ये एक बेल्ट तुम्हाला प्रॉपरली वेअर करायचा असतो. आणि त्या बेल्टसाठी मतलब आम्ही त्यांना सांगतो की साडी अँड फ्रॉक हे तुम्हाला नाही घालायचे. यू शुड हॅव अ लाईक प्रॉपर ट्रॅक पॅन्ट ऑर अ पॅन्ट. त्या म्हणाल्या नाही. मी म्हटलं आजी या काष्टामधून चालेल तुम्हाला? त्या म्हणाल्या चालेल. त्या काष्टामध्ये आम्ही त्यांना प्रॉपर आम्ही सांगितलं की हार्नेस घालून तुम्हाला आम्ही बघणार, तुम्हाला तो बरोबर वाटत असेल कम्फर्टेबल हा तर. हार्नेस घालून घेतला त्यांनी, ती कॅप घालून घेतली. आणि त्याच्यानंतर मला वाटतं इथे एक ना त्या दिवशी म्हणजे मला वाटतं 30th का 31st इव्हनिंग होती, फुल क्राऊड होता. त्याच्यामध्ये आम्हाला नाही एवढी एन्जॉय करता आली पण बाकीच्या लोकांनी ती एवढे एन्जॉय केलं. त्यांची ती हाय एनर्जी बघूनच असं झालेलं लोकांना की अरे मला ते अनबेटेबल होतं. त्यांनी जी राईड घेतली एवढी एन्जॉय केली. आणि त्यांना आम्ही सांगितलेलं की तुम्ही ते होल्ड करा. म्हणजे तुम्हाला तसं वाटलं की नाही तुम्हाला म्हणजे थोडंसं असं वाटलं की नाही होतं तर तुम्ही ती रोप आहे ती होल्ड करा. त्या आजीने पुढे जाऊन दोन्ही हात सोडले. त्या आजीने दोन पूर्ण हात सोडले आणि त्यांनी एवढी एन्जॉय केली ती राईड. तर हे कसं आहे की देर इज नो एनी एज बार. तुम्हाला ते पॅशन तुमच्यामध्ये हाय स्पिरिट असेल ना तर देर इज नो एनी एज बार. आणि त्याच्यानंतर अजूनही असं आहे आमच्याकडे त्या दिवशी कणकवली वनाना 2 सिनियर सिटीजन मॅडम आलेला, दोघांनाही नी प्रॉब्लेम आणि बॅक पेन. त्यांनी मला पूर्ण सगळं विचारलं की हे काय असतं काय. आम्ही त्यांना पूर्ण माहिती दिली की तुम्हाला हा बेल्ट घातला झाला. त्याने आम्हाला हे पण विचारलं की ह्याच्यामध्ये कुठे धक्का बसतो. म्हटलं धक्का कुठेही नाही बसत. तुम्हाला लँडिंगमध्ये आम्ही तुम्हाला इझिली सोडणार आणि बरोबर तुम्ही हा जो ही केबल त्याच्याबरोबर तुम्ही पॉईंट Bला जाणार. जाताना त्यांनी सांगितलं की नाही तुम्ही आमच्यासाठी ना काहीतरी गाडी अरेंज करा वरती येण्यासाठी. पण नंतर जेव्हा त्यांनी ही राईड केली त्या स्वतःहून चालत वर येऊन बोलल्या की वैष्णवी थम्सअप. हे म्हणजे यूथला तर करतात, ती लोक एन्जॉय करतात. पण जास्त हॅपीनेस हाच आहे जेव्हा हे सिनियर सिटीजन घरात राहणारे म्हणजे त्या म्हणतात ना आता त्या लेडीजच म्हणा ज्या 4 भिंतीमध्ये राहणारे स्वतःहून येऊन एवढ्या लांबून जेव्हा ही राईड घेतात आणि त्यांच्यामध्ये तो हॅपीनेस असतो ना हाच आमचा ना आम्ही म्हणतो ना हे आमचं सॅटिस्फॅक्शन आहे. आई मला
भूक लागली, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं अमेझॉनचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या ना. बुकिंगची कटकट ना वेटिंगची झंझट. जितका वापर तितका जाकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं एमएनजीएल गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. एमएनजीएलचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. साहसी क्रीडेचा थरारक अनुभव. देवगड झिपलाईन भारतातील समुद्र किनाऱ्यावरील पहिली आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची झिपलाईन. आता हा थरार अनुभवा फक्त 300 रुपयात. पर्यटकांसाठी 5 जानेवारी 2021 पर्यंत विशेष ऑफर. आजच या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत, सायंकाळी 3 ते 6:15 म्हणजे सूर्यास्तापर्यंत. ठिकाण देवगड पवनचक्की जवळ. झिप राईड साठी संपर्क 9405 56 66 22. मग येताय ना आमच्या देवगडात या साहसी क्रीडा प्रकाराचा थरार अनुभवायला. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव हृदयशास्त्र विभाग. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, 2D इको यांसारख्या अत्याधुनिक सेवा. अनुभवी तज्ञ, गुणवत्ताधारक डॉक्टर आणि कर्मचारी. हृदयशास्त्र तज्ञ डॉक्टर रमेश माळकर यांची दर शुक्रवारी सेवा. हृदयविकार संबंधित रुग्णांनी आजच संपर्क साधा. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, तालुका कुडाळ. संपर्क 02367 23 40 00. सौ दुर्वा गंगावणे 9770 05 60 76. श्री सिद्धेश रासम 8355 88 56 67. श्री अनिल कुडपकर 9420 90 76 61. श्री गणेश झगडे 9004 75 63 15. or your life. My motto, safety first. I make sure I'm always protected. इसलिए मैंने अपने कार में लगा F Protect, इंडिया का पहला engine firefighter. Easy to install on any car. जो engine का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है. F Protect. Protect what you love. अनेक एक्सपिडिशन्समध्ये सहभागी झालेली आहे. त्यामुळे कदाचित हा जो काही झिपलाईनचा थरार आहे तो तिने सहजी स्वीकारलेला आहे आणि तिने सहजी हा आनंद इतर पर्यटकांना सुद्धा देण्याचं ठरवलेलं आहे. हा जो काही थरार आहे तो एक अविस्मरणीय असा प्रसंग असतो. कारण या अशा झिपलाईनवरून असं समुद्राचं एका बाजूला अथांग सागर आणि सुंदर त्याचा वारा येत असतो आणि पर्यटक जेव्हा त्या ह्याच्यावरून झिप होऊन खाली जात असतात तेव्हाचा जो लोकांच्या मनातली जी काही म्हणजे ते म्हणजे आपण ते शब्दात अनएक्सपेक्टेड आनंद असतो तो आपण हे करू शकत नाही, म्हणजे शब्दांनी आपण मांडू शकत नाही. तर अशा ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही दोघे जण उतरलात, हे सगळं केलं, तुम्हाला जुवाटकर त्यांनी म्हणजे इंटरनॅशनली जो काही इंजिनियर्स आहेत त्यांनी तुम्हाला मदत केली. आता इथे आल्यानंतर जेव्हा 6 दिवसामध्ये हा एवढा तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय, 15 मुलांची तुमच्याबरोबर टीम आहे बरोबर की जी फुल्ली ट्रेंड आहे, म्हणजे अगदी परफेक्टली म्हणजे प्रोफेशनली ट्रेंड आहे असं म्हणता येईल. याच्या पुढे वेगळं काही करण्याची भविष्यामध्ये आहे काय करण्याचं? नक्कीच, कारण याच्यासाठी ना बऱ्याच गोष्टी आहेत ह्याच्या मागे, रिझन्स बिहाइंड ऑफ दिस. म्हणजे मी म्हणेन 8 दिवसाच्या सक्सेसमध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही अचीव केल्या. पहिलं म्हणजे ना जेव्हा तो टुरिस्ट ना पहिलं कसं असतं की जेव्हा तो राईडला उभा राहतो तेव्हा पहिल्यांदा ती एक थोडीशी हे असते की ते घबराट असते. ओके, त्याच्यानंतर जेव्हा ती लोक लँडिंगला उतरून जेव्हा ती रिटर्न येऊन जेव्हा ते म्हणतात की मॅम वंडरफुल,
हे जे म्हणतात ना तेव्हा असं असतं ना की ते माझ्यासाठी हे याच्यातून ना असं नाही आहे ना की इमिडिएटली आपण काहीतरी खूप इन्कम सोर्स बनेल हे त्याच्या मागचं रिझन बिलकुलच नाही. याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर लोकांना मिळणारा हॅपीनेस, त्याची खूप गरज आहे आत्ताच्या पिरियडमध्ये, मला हे पॅन्डेमिकच्या नंतर. आणि दुसरं जे आम्ही जे मुलांना जे आपण एम्प्लॉयमेंट देतो आहे ते, तर हा जो थरार इथे जो देवगडमध्ये ही लोक घेतात, म्हणजे आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे काल तर लोक गोव्यावरनं आलेले होते, म्हणजे आम्हाला बऱ्याच फॅमिली भेटल्या. कुडाळवरनं काही डॉक्टर्स येऊन गेले, मालवणवरनं काही डॉक्टर, आणि ते लोक क्यूमध्ये राहून आम्हाला माहिती पण नाही, पण आम्हाला दुसऱ्याने सांगितलं अरे ते तर डॉक्टर होते, ते ही इज अ व्हेरी फेमस डॉक्टर इन दिस एरिया अँड दिस स्किल. आम्हाला ते माहिती नव्हतं. म्हणजे प्रत्येकाला ना तो हॅपीनेस किंवा ते साहस हे कुठेतरी नव्हतं, ते लोक आता कोकणामध्ये एन्जॉय करत आहेत. ही सुरुवात आहे. ह्याच्यानंतर आमच्या बऱ्याच साऱ्या आयडिया आहेत. त्याच्यासाठी आता आम्ही एक ग्राउंड वर्क पहिलं करतो आहे. आणि हे सीमित नाही आहे फक्त देवगडसाठी नाही, ही सुरुवात आहे देवगडपासून. तो देवगड आहे, त्याच्या आजूबाजूची गावं आहेत, तिथून बघणार. आणि ते असं असणार ना की ते आपण पूर्ण कोकण, हे कोकणापर्यंत आपण किती प्रकारे नेता येईल. पण एवढंच आहे की येस, म्हणजे मी आणि माझा मोठा भाऊ आता म्हणजे आता आमचं ते दोघांना ते पॅशन आहे की ॲडव्हेंचर्समध्ये आता देवगडपासून ही सुरुवात झालेली आहे. आणि ही आता स्लोली स्टेप बाय स्टेप ही वाढतच जाणार. आणि ही उत्कंठा आहे ना, ही लोकांना प्रत्येक वेळी आम्ही देणार. ही तशी म्हणजे असं काही वर्ष असं झालेलं, जेव्हा मी तुम्हाला सांगते 2017ला जेव्हा याची सुरुवात झालेली, तेव्हा इवन लोकांना माहिती नव्हतं की झिपलाईन म्हणजे काय आहे. आणि पीपल व्हेरी मच क्युरियस अबाउट ना की हे 2 पिलर लावलेत कशासाठी. एक पिलर इथे आणि बरोबर तुम्ही 600 मीटर खाली बघाल तिथे एक व्हाईट कलरचा पिलर आहे. तो लोकांना काहीच कल्पना नव्हती काय. जेव्हा ही ह्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा ही केबल पूर्ण पुल झाली आणि जेव्हा ह्याचं म्हणजे बाकीचा सगळा आमचा जेव्हा सेटअप रेडी झाला अँड देन वी स्टार्टेड फॉर मोर अँड मोर ॲडव्हर्टायझिंग, तेव्हा लोकांना कळलं की नाही हे काहीतरी वेगळं आहे आणि हे खरोखर ट्राय केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. आणि त्या रिस्पॉन्समुळेच म्हणजे आता आम्ही हे ठरवलं आहे की मी आणि माझ्या मोठ्या भावाने की येस दिस इज अ बिगिनिंग आणि हे आम्ही नक्की पुढे करणार. नक्कीच. पण हे करत असताना म्हणजे आता जसं तुम्ही उच्च विभूषित आहात, म्हणजे रोबोटिक्स इंजिनियर इज वन ऑफ दी म्हणजे स्पेशालिटी, म्हणजे असं सगळेच जण काय त्या याला जात नाहीत. मग ते कुठेतरी आपण मिस करतोय. आणि ती एक कॉर्पोरेट लेवलचा एक जॉब की ज्याच्यामध्ये शांतता आहे, आपलं काम केलं बस झालं. इथे आल्यानंतर फिजिकलसुद्धा तुम्हाला एक्झर्शन आहे, मेंटल एक्झर्शन आहे आणि वेगळा आनंदही आहे. काय तुम्हाला फरक काय वाटतो आणि तुम्ही स्वतः कसं ते एन्जॉय करताय? IT ग्रॅज्युएशन होईपर्यंत अशी काही कल्पना नव्हती की आय बी बिकम ॲज अ एंटरप्रेनर. आणि आता माझे जेव्हा फ्रेंड्स मला म्हणतात की यू आर विमेन एंटरप्रेनर, तेव्हा मला असं वाटतं तसं काही नाही आहे, खूप छोटे आहोत आपण. म्हणजे तसं आम्ही अजून त्या ह्याच्यातही नाही आहोत दोघंही. मी IT प्रोफेशनल आहे आणि खूप मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये मी काम केलं आहे. आणि तिथून आता एका स्टार्टअपबरोबर मी पुण्याला काम करते. म्हणजे मी ती पण रिस्क घेतलेली आहे. रिस्क अशी नाही, पण ते एक माझ्यासाठी पॅशन आहे की अशा नवीन गोष्टी करण्याचा. आणि त्याच्यामधून आता ह्या रोबोटिक्स टेक्नॉलॉजीमध्ये मी गेले 5 वर्ष काम करते. ॲज यू मेन्शन की येस ग्रोथ खूप आहे तिथे. बघायला गेलं तर हे करण्याची गरज नाही आहे. बट तुम्हाला जे मी पहिलं म्हटलं ना की दोघांनाही किंवा मला तरी असं आहे ना की काहीतरी ना मतलब प्रत्येक माणसाने ना सोसायटीला काहीतरी रिटर्न दिलं पाहिजे. म्हणजे आता ते प्रत्येक जणाची ती आयडिया वेगळी असते. सम पीपल हॅव दॅट आयडिया की त्यांनी ती लोक डोनेशन करतात किंवा बरेच सारे काही गोष्टी करतात. पण माझ्यासाठी हे होतं ना की गावासाठी काहीतरी करायचं, ही सुरुवात होती. मग ते गावासाठी काय तरी करण्याच्यामध्ये आता आम्ही दोघंही एवढं ते म्हणतात ना इच्छाशक्ती आहे, पण आम्ही ते पॅशनेट एवढं आहोत ना की हे गाव म्हणजे मेट्रो सिटी. आणि ना आम्ही मेट्रो सिटीमध्ये पण आम्ही लॅविशली खूप बघितल्या आहेत गोष्टी. त्या बघितल्यानंतर जेव्हा आम्ही इथे बघतो ना, तर मी हे पण बघितलं की मेडिकल स्टोअरमध्ये ना साधी ना दुसरी काही वेगळी मेडिसिन मागितली ना तर ती मिळत नाही तिकडे. ते ना मिळणं किंवा ते तेव्हाच होऊ शकतं ना जेव्हा तुमच्याकडे तेवढा टुरिझम वाढेल किंवा तेव्हा तुमच्याकडे ते एम्प्लॉयमेंट वाढेल.
ह्या जेव्हा गोष्टी जेव्हा प्रत्येक गावामध्ये होतील ना, तेव्हा तुमच्याकडे चांगले हॉस्पिटल्स येतील, तेव्हा तुमच्याकडे चांगले डॉक्टर्सना व्हिजिट करायला येतील, तेव्हा तुमच्याकडे खूप चांगले ते नोबेलसारखे म्हणतात ना, ते मोठे 24/7चे असे केमिस्ट असतील, ज्याच्याकडून म्हणजे ही तर सुरुवात, ह्याच्यामागे बऱ्याचशा गोष्टी आहेत, ह्या डिपेंडेंट गोष्टी आहेत, त्यामुळे त्या होतील. आणि हे सोसायटीला काय ते रिटर्न करण्याच्या भावनेमधूनच गेले 7 दिवस आम्ही दोघंही भावंड, म्हणजे आम्हाला सगळे म्हणतात अरे तुम्ही लोक टॅन झालात, पण त्या टॅनचं आम्हाला काही नाही आहे. गेले 7 दिवस आम्ही बिना म्हणजे खाणं पिणं सोडून आम्ही इथे फक्त एवढ्याच गोष्टीसाठी आहेत की जे तुम्ही आम्हाला म्हणजे आपण एक इनॉग्रेशन ऑफर ठेवलेली आहे, ओके, 300 till 5 Jan. तर 300चं ना काहीतरी चीज त्या टुरिस्टच्या चेहऱ्यावर दिसावं म्हणून आम्ही ना सकाळी 9:30 म्हणजे 9 o'clock पासून इव्हनिंग 7 o'clock पर्यंत आम्ही इथे असतो की प्रत्येक माणसाला ती झिप लाईन एन्जॉय करता यावी म्हणून. नक्कीच. वैष्णवी, तुम्ही म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहात. एकूणच असं म्हटलं जाते जनरली कोकणाबद्दल किंवा मालवणी माणसाबद्दल की मालवणी माणूस एखादा जर पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचण्यासाठी इतर 5 माणसं खूप तत्पर असतात. तसा काही अनुभव म्हणजे ह्याची चर्चा म्हणजे मानसिकता बदला हे गेली 25 वर्ष म्हणजे जेव्हापासून हा डिस्ट्रिक्ट टुरिझम डिस्ट्रिक्ट म्हणून डिक्लेअर झालेला आहे तेव्हापासून हा विषय नेहमी येतो. असा काही कटू अनुभव आला का की काय करतायत, मुंबईतून काहीतरी करून आलेत आणि काहीतरी खुल्यासारखं सुरू आहे, असं काहीतरी हे होऊन डिमॉरलाइज होण्याचे प्रसंग, असे कटू प्रसंग आले का? या बाबतीत मी सांगेन आय एम व्हेरी मच ब्लेस्ड पर्सन, आय एम अ लकीएस्ट पर्सन. कारण मला वाटतं ह्या ना व्याख्याती ह्या पहिल्यापासून आल्या आहेत म्हणून ना ते हल्ली तशाच बोलल्या जातात की नाही माहिती नाही. किंवा असंही मी ऐकलं आहे की मराठी माणूस जेव्हा उद्योजक करतो त्याचे पाय मतलब लेग पुल करण्यासाठी बरेच जण असतात. पण तुम्हाला मी खरं सांगते, आम्ही हा जेव्हापासून प्लॅन घेऊन आलो फक्त हा एवढंच आहे, तुमची मेहनत करण्याची इच्छा असेल ना तुम्ही काहीही अचीव करू शकता. आणि तेच आम्ही इथे केलं. गेले म्हणजे 14चा फक्त आयडिया आली पण गेले 3 वर्ष फक्त आम्ही मेहनत, म्हणजे माझ्या भावाची खूप मेहनत त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचं येणं जाणं हे करण्यामागे. आणि त्याला आता ह्या गेल्या 9 monthsमध्ये मी त्याला जॉईन केलं आणि आता आपण तो एक त्या लेवलला आपण न्यायचा आहे. हा म्हणजे देवगड म्हणा किंवा झिप लाईन म्हणा किंवा ह्याच्या पुढे येणारे जेवढे ॲडव्हेंचर त्या लेवलला घेऊन जायचे. आता जेव्हा हा प्रोजेक्ट आम्ही घेऊन गेलो, आम्हाला जिथे जिथे गेलो ना त्या लोकांनी पहिलं ॲप्रिशिएट केलं कारण हे कुठेतरी गावात करतोय म्हणून. आणि दुसरी गोष्ट ना ते पूर्ण करण्यासाठी ना प्रत्येकाने सहकार्यच केलं. याच्यामुळे बरीच नावं आहेत. सुरुवात गावापासून करते, नगरपंचायतने आम्हाला भरपूर सहकार्य केलं. म्हणजे हा प्लॉट देणं किंवा त्यांचं हमेशा आपल्याला सहकार्य होतं की बाकीचे ज्या काही गोष्टी असतात रिलेटेड टू अदर वर्क. त्यानंतर आम्हाला नितेश राणे यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आमच्याची एक अशी एकदा भेट झाली होती आणि आम्ही त्यांना सांगितलं की सर असं आहे, तर त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आणि त्याच्यामध्ये असं कुठेच नव्हतं की देअर समथिंग लाईक अ पॉलिटिकल बॅकग्राऊंड किंवा त्यांनी असं कुठेच नाही. आणि तेव्हा आता इनॉग्रेशन पण झालं की सरांचा एवढा मोठेपणा होता की ते असंच होतं की नाही हा श्रीकांत जोईलचा प्रोजेक्ट आहे. म्हणजे अशी लोक असतात. त्याच्यानंतर जसं मी सरांचं नाव घेतलं, रामेश्वर सावंत आहे, त्यांनी आम्हाला ट्रेनिंगमध्ये जेवढी हेल्प केली, म्हणजे मुलांना त्यांनी असंच सांगितलेलं की नाही हे करायचंच आहे. त्याच्यानंतर अजून एक नाव घेऊ शकते, जसं आमचा मित्र आहे विजय दुवाटकर आहे. त्याच्यानंतर एक नंदू चव्हाण म्हणून आहेत, ही इज अ व्हेरी मच सिनियर माउंटेनिअरिंग फ्रॉम मुंबई. आणि एक्सेसरीज म्हणा, मी त्यांना जेव्हाही कधी मेसेज केला असेल ना त्यांनी अनआन्सर कधीच नाही ठेवला. त्यांनी हमेशा मला सांगितलं वैशू तुला काय हवं असेल ना तू मला सांग. मला बिंग इक्विपमेंटचे जे म्हणतात ना की कोणते घ्यायचे काय त्याच्या मागे आहे त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन देऊन त्यांनी मला बरीच हेल्प केली. सो असेल हे म्हणतात की लेग पुलिंग और एव्हरीथिंग, बट मी तुम्हाला सांगेन हे प्रोजेक्ट तर झाला ज्यांची मी नावं घेतली, पण याच्यामध्येही आम्हाला गावकऱ्यांचंही तेवढंच सहकार्य आणि तेवढीच ही लोकं ॲप्रिशिएट करतात. कारण हा जो स्पॉट बघताय, या स्पॉटला जर तुम्ही पूर्वी कधी आला असाल तर तुम्हाला माहिती आहे की देर इज अ विंड मिल आणि ते रॉक्सवरती बसायचं जस्ट टू एन्जॉय सनसेट करायचं आणि घरी राहायचं. आज या स्पॉटला तुम्हाला 15 वेंडर्स दिसतील. मतलब जे मुंबईला खाऊ गल्लीचा प्रकार कसा असतो तसं इथे इव्हनिंगला ना ते सो मेनी म्हणतात ना त्याचे स्नॅक्स स्टॉल्स असतात आणि पीपल ऑब्वियसली ते एन्जॉय. म्हणजे हे कुठेतरी एक त्यांना पण बेनिफिट होत आहे. मतलब मगाशी एम्प्लॉयमेंट म्हटलं तर असं नाही आहे. मतलब एव्हरी वन इज ॲप्रिशिएटिंग की जे आता झालं. कारण सगळ्यांना माहिती आहे की देवगडचं नाव वर आलं आहे
आणि असं आम्ही कुठेच नाही म्हणत आहे की जोईल, आम्ही हेच म्हणतो की दिस इज अ देवगड झिपलाईन. देवगड पवनचक्कीजवळील हा अथांग आणि निळाशार असा सुंदर समुद्रकिनारा. सूर्यास्त होतोय आणि असं म्हटलं जाते की उगवत्या सूर्याला सगळेच जण नमस्कार करतात, परंतु मावळत्या सूर्याकडे कुणीच बघत नाहीत. परंतु एक सुंदर गाण्याच्या ओळी माझ्या तोंडावरती येतात की मावळत्या दिनकरा अर्घ्य तुझं वाहुनी दोन्ही करा. हे अर्घ्य जे असते याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये फार मोठं महत्त्व आहे. खरं तर आत्ता जर जी आपण चर्चा केली वैष्णवीशी, त्यांनी हे जे काही शिवधनुष्य पेललेलं आहे ते अत्यंत कठीण होतं, परंतु त्यांनी ते सहजी आणि लीलया पार करून ते यशस्वीसुद्धा करून दाखवलेलं आहे. जसा सूर्य अस्ताला जातो आणि त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे फक्त एक सनसेट पॉईंट म्हणून बघितलं जाते, परंतु या सूर्यास्तामध्ये उद्याचा उषक्कालसुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो आणि तोच सूर्य जेव्हा आपण उद्या बघतो त्याच्यासाठी हा सूर्य पहिल्यांदा अस्ताला जाणं अत्यंत आवश्यक असते. आणि अशा सुंदर अशा संध्याकाळी वैष्णवीशी आपण ज्या काही गप्पा केल्या, खरं तर देवयानी शोमध्ये आम्ही अशा महिलांना आमंत्रित करत असतो की त्यांनी या समाजामध्ये खूप छान काहीतरी केलेलं आहे. आणि तसं बघितलं तर वैष्णवी ही या सगळ्या गोष्टींमध्ये फारच उजवी ठरते. या झिपलाईनमध्ये धाडस आहे, या झिपलाईनमध्ये करेज आहे, या झिपलाईनमध्ये काहीतरी करण्याची उर्मी आहे आणि या झिपलाईनमध्ये आनंद देखील आहे. आणि या सगळ्याबरोबर कुणाला तरी आपण रोजगार देतोय ह्याचा जो आनंद आहे किंवा आपल्या रोजगारामुळे एखाद्याच्या घरातली चूल चालते किंवा चूल पेटली जाते, हा जो काही आनंद आहे तो सुद्धा वैष्णवी गेले 6 दिवस अनुभवते. आणि निश्चितच हे जे काही अनुभव आहेत ते तिच्या आत्ताच्या बोलण्यामधून ती जी काही भरभरून बोलत होती त्याच्यावरून आपण सगळेच जण निश्चितपणे आपण जाणून घेत आहोत. निश्चितच हा जो काही झिपलाईनचा थरार आहे तो येथील पर्यटक अनुभवतील. याच्या पुढेही काहीतरी करण्याची उर्मी त्यांच्यामध्ये आहे, वेगवेगळ्या ठिकाणी करण्याची उर्मी आहे. आणि इथल्या म्हणजे आपण मालवणी भाषेत म्हटलं जाते की इथला जो काही 12-5 आहे किंवा इथला जो काही ग्रामदैवत आहे किंवा इथले जे काही ह्यांचं कुलदैवत आहे त्यांनी या सगळ्या त्यांच्या पुढील वाटचालीला सहाय्य करावं आणि याच्या पुढे उत्तरोत्तर त्यांची या क्षेत्रामध्ये अशीच प्रगती व्हावी अशी आपण आशा करूया. आणि वैष्णवी, अत्यंत बिझी स्केड्यूलमध्ये तू आम्हाला या संदर्भात फार छान माहिती दिलीस. खरं तर इथे उभं राहिल्यावरच एवढं सुंदर वाटतं आहे, तर मग ते झिपलाईन म्हणजे जेव्हा आपण जातो तेव्हा किती छान वाटत असेल ह्याचा म्हणजे आता इथेच राहून मी म्हणजे समजू शकते. तर हा जो काही वेगळा आनंद आहे आणि आता गेल्या 8 महिन्यामध्ये जसं तू म्हणालीस की या पॅन्डेमिकमुळे अनेक लोक नैराश्य किंवा घरात बसून कंटाळलेली होती आणि त्यांना पुन्हा एक वेगळी उर्मी देऊन पुन्हा चार्ज करण्याचं काम हा झिपलाईन नक्कीच करेल